सध्या राज्यात विधानसभा निवडणुकांचं बिगुल वाजत असतानाच कुठे पक्षांतर होताना दिसतायत तर कुठे उमेदवार अर्ज भरताना दिसून येत आहेत आणि अशातच काही ठिकाणी उमेदवारी न दिल्याने नाराजी सुद्धा व्यक्त केली जात आहे। तरी अशाच प्रकारे कोथरूड मध्ये सुद्धा आता उमेदवारी न मिळाल्याने अमोल बालवडकर हे नाराज झाले होते। त्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी त्यांची नाराजी कशी दूर केली हे सांगणारा हा व्हिडिओ। नमस्कार, मी किशोरी घायवट आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र। कोथरूड विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवणारे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या राजकीय तणावात वाढ झाली होती। उमेदवारी न मिळाल्याने भाजपची माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी बंडखोरी करत निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आणि त्यामुळे चंद्रकांत पाटील यांच्या अडचणीमध्ये वाढ झाली होती। या मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाने माजी आमदार चंद्रकांत मोकाटे यांना तर मनसेने माजी नगरसेवक किशोर शिंदे यांना उमेदवारी दिली आहे। कोथरूड विधानसभा मतदारसंघ हा एकेकाळी शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जात होता। गेल्या 2 निवडणुकांमध्ये या मतदारसंघातून भाजपचा उमेदवार विजयी होत आहे। तसेच या मतदारसंघातून उमेदवारी मिळावी यासाठी भाजपचे माजी नगरसेवक अमोल बालवडकर इच्छुक होते। मागील 3 ते 4 महिन्यांपासून ते कोथरूड मधून निवडणूक लढवण्याची जोरदार तयारी करत होते। त्यासाठी विविध कार्यक्रम देखील त्यांनी आयोजित केले होते आणि त्यांच्या मतदारसंघात त्यांनी ते कार्यक्रम घेतले होते। या मतदारसंघातून पक्ष आपल्यालाच तिकीट देणार असल्याचा दावा करत बालवडकर यांनी पहिल्या दिवसापासूनच विद्यमान मंत्री चंद्रकांत पाटील यांना आव्हान दिले होते। भाजपाने जाहीर केलेल्या उमेदवारांच्या पहिल्या यादीतच कोथरूड मधून मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला होता। त्यामुळे कोथरूड मधून इच्छुक असलेले अमोल बालवडकर कोणती भूमिका घेणार याकडे सगळ्यांचंच लक्ष होतं। महाविकास आघाडीमध्ये कोथरूड शिवसेना ठाकरे गटाकडे असल्याने बालवडकर शिवसेना ठाकरे पक्षाकडून प्रयत्न करत असल्याची चर्चा रंगली होती। मात्र तेथून माजी आमदार चंद्रकांत मोकाटे यांना संधी देण्यात आली। मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी किशोर शिंदे यांच्यावर विश्वास टाकत त्यांना पुन्हा एकदा कोथरूड मधून उमेदवारी दिली। त्यासोबतच कोथरूड मधील मतदारांना सक्षम असा पर्याय उपलब्ध नव्हता। त्यामुळेच नागरिकांच्या आणि मतदारांच्या आग्रहास्तव या मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचे अमोल बालवडकर यांनी जाहीर केले होते। कोथरूडचा वापर केवळ राजकारणासाठी होत आहे। या भागाचा सर्वांगीण विकास होणे गरजेचे आहे। या मतदारसंघात कायम उपलब्ध असणारा, रस्त्यावर उतरून काम करणारा आणि नागरिकांशी संपर्क असलेला आमदार मिळावा यासाठी हा लढा असून यामध्ये कोथरूडकर जनता मला विजयी करेल असा विश्वास बालवडकर यांनी व्यक्त केला होता। नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे खासदार मुरलीधर मोहोळ यांना 75,000चे मताधिक्य मिळालं होतं। हा मतदारसंघ जेव्हापासून अस्तित्वात आलाय तेव्हापासून तो भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातोय। शिवसेना आणि भाजपची युती असताना शिवसेनेचा आमदार निवडून येत होता। मात्र युती तुटल्यानंतर भाजपकडून 2019 साली मतदारसंघातून निवडून आले। त्यामुळे आता आधी निवडून आलेले ठाकरे गटाचे चंद्रकांत मोकाटे आणि भाजपचे चंद्रकांत पाटील यांच्यातील लढत ही लक्षवेधी ठरणार आहे। या सोबतच भाजपच्या अंतर्गत बंडखोरी जर झाली तर मग चुरस वाढणार आहे। हा मतदारसंघ बऱ्यापैकी शहरी आहे। मागील काही काळात या मतदारसंघातील मतदारांची संख्या सातत्याने वाढत आहे। बाहेरून येऊन येथे स्थायिक होणाऱ्यांची संख्या सुद्धा मोठी आहे। कोथरूड मध्ये पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचते, त्यावर तोडगा आणि महत्त्वाचं म्हणजे वाहतूक कोंडीवर तोडगा काढणारा आमदार असावा अशी नागरिकांची अपेक्षा आहे। शिवसेनेचा या मतदारसंघावर दावा असल्याने माजी आमदार चंद्रकांत मोकाटे व शिवसेना गटनेते पृथ्वीराज सुतार यांनी या मतदारसंघात भेटीगाठी सुरू केल्या होत्या। काँग्रेसकडून माजी नगरसेवक रामचंद्र कदम, राष्ट्रवादीकडून शंकर केमसे, दीपक मानकर, मनसेकडून ॲडव्होकेट किशोर शिंदे तर आपकडून डॉक्टर अभिजित मोरे हे उमेदवार इच्छुक होते। काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे या मतदारसंघात तुल्यबळ नेता नसल्याने पुन्हा एकदा चंद्रकांत मोकाटे
यांना उमेदवारी देण्यात आली आहे. कोथरूडमध्ये बंडखोरी होऊ नये यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी माजी नगरसेवक बालवडकर यांच्या घरी जाऊन बंडखोरी रोखण्याचा प्रयत्न केला होता. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी देखील मनधरणी करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यानंतर अमोल बालवडकर यांनी कोथरूडमधून लढण्याचा निर्णय व्यक्त केला होता. बालवडकर यांच्या बंडखोरीमुळे भाजपच्या मतांचे विभाजन होण्याची शक्यता वर्तवली जात असताना शेवटी चंद्रकांत पाटील आणि अमोल बालवडकर यांचे मनोमिलन झाले. बालवडकर यांनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेतली असून ते चंद्रकांत पाटील यांना पाठिंबा देणार आहेत. कोथरूडमधून संधी न मिळाल्याने नाराज अमोल बालवडकर यांची चंद्रकांत पाटील यांनी भेट घेतली आणि पेढा भरवत त्यांची समजूत काढली. यासोबतच त्यांनी त्यांची नाराजी सुद्धा दूर केली. तर अशा प्रकारे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आमने सामने येणार असल्याची चर्चा असणारे चंद्रकांत पाटील आणि अमोल बालवडकर यांची अखेर एकजूट झाली आहे आणि आता अमोल बालवडकर हे अपक्ष न लढता चंद्रकांत पाटील यांना साथ देणार आहेत. या सर्व घडामोडीबद्दल तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला कमेंट मधून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि ताज्या अपडेटसाठी पाहत राहा टाइम महाराष्ट्र. धन्यवाद.